नमस्कार मित्रांनो. तुला राशीसाठी गेले काही महिने काही बरोबर नव्हते. खास करून वैवाहिक जीवनाच्या बाबतीत म्हणा किंवा जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर असेल त्या बाबतीत सुद्धा मनाप्रमाणे गोष्टी होत नव्हत्या. त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन किंवा नैराश्य तुम्ही बघितलेलं असेल. अर्थात तसं पाहिलं तर खास करून गेले 3-4 वर्षामध्येच बऱ्याच प्रमाणात तुम्ही आरोग्याच्या संदर्भातले किंवा इतरही काही गोष्टी तुम्ही ज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुम्हाला अपयश आलेलं होतं. परंतु गुरु जर तुमचा आता भाग्यस्थानात भ्रमण म्हणजे आलेला आहे 15 मे पासून, हा तुमच्या जीवनाचा एक नवीन कालखंड सुरुवात करणार आहे. भाग्याची तुम्हाला साथ लाभेल आणि नवीन नवीन गोष्टी की ज्या गेल्या 3-4 वर्षामध्ये अगदी दुरापास्त झालेल्या होत्या, कठीण वाटत होत्या, त्या आता मार्गी लागतील. अर्थात जून महिन्यापासून त्याची सुरुवात होणार आहे. मग जून महिन्यामध्ये बाकीचे पण जे ग्रह आहेत हे तुम्हाला कशा प्रकारे साथ संगत देणार आहेत, तुमची जी स्वप्न आहेत ती कशा प्रकारे तुम्ही पूर्ण करू शकता आणि कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा स्वामी किंवा जो तुमचा अष्टमेश पण आहे शुक्र, हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. राशीच्या षष्ठामध्ये शनी आणि नेपच्यून याने राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, हा तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. एकंदरीत सांगायचं झालं, अजिबात काळजी करू नका. त्या संपूर्ण महिन्यात तुमचे शरीर स्वास्थ्य जे आहे ते अतिशय चांगलं राहील. तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे जबरदस्त दिसून येईल. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात या महिन्यापासून तुम्ही जरूर करू शकता. लक्षात घ्या, भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा पंचम दृष्टीने तुमच्याच राशीला पाहत आहे. त्याच्यामुळे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. तुमच्यामधला उत्साह किंवा तुमचा जो मूड किंवा कॉन्फिडन्स हा अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. गेल्या 2-3 वर्षामध्ये जी कामं सहजपण वाटत होती पण ती पूर्ण होत नव्हती, ती आता पूर्ण व्हायला लागतील. समोरची जी माणसं असतील ती तुम्हाला मदतीला समोर येतील किंवा यशाच्या शिड्या तुमच्यासाठी तयार झालेल्या आहेत. फक्त तुमच्याकडून थोडंसं जर का त्या संदर्भात प्रयत्न केले गेले तर निश्चितच तुम्ही हाती घेतलेली कामं तडीच नेऊ शकाल आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश सुद्धा लाभेल. तर आतापासूनच साधारण जून महिन्यामध्ये जर का जीवनामध्ये काही मोठं करून दाखवायचं असेल तर संबंधी काही तुमची स्वप्न असतील जरूर हाती घ्या. असं संपूर्ण महिना हा संपूर्ण महिना तुम्हाला सर्व काही देण्यास तयार आहे. तर निश्चित कामाला लागा. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा असेल. जसे की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 7 तारखेनंतर. हा तुमच्या लाभ स्थानात येणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शनी जो षष्ठात भ्रमण करतोय. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र हा सप्तमात भ्रमण करतोय आणि राशीचा जो लाभेश आहे रवी हा अष्टमातून भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं संपूर्ण ग्रहमान तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. आर्थिक बाबतीत तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही मेहनतीने कमवलेले पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा कधी अपेक्षेपेक्षा थोडेसे जास्तच पैसे तुम्हाला मिळणार आहे. त्या संदर्भात काळजी करू नका. तुमची केलेली इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा अचूक असणार आहे. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात नवनवीन प्रपोजल तुमच्या समोर येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, शॉर्ट टर्ममध्ये मात्र ट्रेड करू नका, लॉंग टर्ममध्ये ट्रेड करा, ते तुमच्यासाठी उपयुक्त राहतील. तर एकंदरीत सांगायचं झालं आर्थिक बाबतीत सुद्धा ग्रहांची साथ संगत तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे लाभणार आहे. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर घरातलं जे स्वास्थ्य असेल, घरातलं जे वातावरण असेल ते चांगलं राहील, काही काळजी करू नका. मात्र घरातल्या जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या म्हणजे वयोमानाने ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत घरातलं स्वास्थ्य उत्तम राहील. वास्तूच्या संदर्भातलं नवीन काही कामं करायचे असतील जरूर तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतर आपण चर्चा करू रिलेशनशिपच्या बाबतीत किंवा लव्ह लाईफ ज्याला आपण म्हणतो. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणारा जो मंगळ आहे दिनांक 7 तारखेनंतर तो सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहणार आहे. त्यामुळे थोडंसं जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तू मैमेसारख्या काही गोष्टी तुम्हाला अनुभवल्या येतील. अर्थात गेल्या 2-3 महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. मात्र इथे एक गोष्ट अतिशय चांगली आहे, जो गुरु तुमच्या भाग्यस्थानांमध्ये भ्रमण करतो त्याची दृष्टी पंचमावरती असणार आहे. त्याच्यामुळे गेल्या 2-3 महिन्यामध्ये तू मैमे अगदी टोकापर्यंत जाते की काय अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. या महिन्यात तसे काय येणार नाही. थोडंसं चहाच्या कपातले वादळं वगैरे म्हणतो तिथपर्यंतच ते सीमित राहील. त्याच्यामुळे त्याची काय काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहे त्यांनी स्वतःवरती थोडंसं आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण गुरु जो आहे हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टोकाचे अनुभव देणार नाही, परंतु आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास मात्र दिसून येतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी अजिबात काळजी करू नका. खास करून जे काही तुम्ही एफर्ट घ्या, जे काही तुम्ही प्रयत्न कराल त्याला अनुरूप रिझल्ट्स निश्चित मिळतील किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स तुम्हाला निश्चित मिळतील. यानंतर थोडंसं चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. तर वैवाहिक जीवनाचा कालावधी हा गेल्या 3-4 महिन्यामध्ये
काही ठीक चालू नव्हता. म्हणजे वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तयार होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. काळजी करू नका. या सगळ्यातून आता तुम्ही पूर्णपणे बाहेर पडत आहात. गेल्या 3-4 महिन्यापेक्षा हा जो कालावधी हा संपूर्ण वेगळा राहील. जर का मोठ्या प्रमाणात विचार करायचा झाला तर साधारण गेल्या 3-4 वर्षामध्येच तुम्ही बघितलेलं असेल की गोष्टी काही तुमच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास होत होते. त्याच्यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही मोठे त्रास तुम्ही बघितलेले असेल. मोठ्या अचानक काही घटना तुम्ही बघितलेल्या असेल. आता या सर्वांमधून तुम्ही बाहेर पडत आहात. जीवनाचा एक नवीन अध्याय तुमच्यासाठी खुला होत आहे, जो की तुमच्यासाठी आहे. जर का तुम्ही प्रयत्न केला तर भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. फक्त तुमच्याकडून प्रयत्नाची आवश्यकता आहे. तुम्ही उचललेले एक पाऊल हे तुमच्यासाठी यशदायी होणार आहे. काळजी करू नका. गेल्या 3-4 वर्षाच्या अनुभवातून पुढील वर्ष कशी होतील या संदर्भात विचार करू नका. निश्चितच तुमच्यासाठी ते फेवरेबल असणार आहेत. फक्त या दरम्यान होणार काय आहे की थोडंसं तुम्ही धार्मिक आध्यात्मिक भाव तुमच्यामध्ये थोडासा जास्त दिसून येईल आणि धार्मिक आध्यात्मिक स्थळी भेटीगाठी येणं हा भाग थोडासा जास्त होईल. मात्र गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच असतील. त्यानंतर थोडा विचार करू कार्यक्षेत्राच्या संदर्भात. तर गेल्या 3-4 महिन्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, तिकडचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवाद झालेले असतील आणि तुमचे अंदाज सुद्धा चुकत असतील. छोटी छोटी कामं तुमच्याकडून होत नव्हती आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा स्वतःचाच कॉन्फिडन्स थोडा कमी झाला होता. हे सगळं आता मागे पडणार आहे. काळजी करू नका. उलटपक्षी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही नवीन नवीन तुम्हाला संधी सुद्धा मिळू शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी तुमच्यासाठी उपयुक्त अशाच असणार आहे. तर हा संपूर्ण महिना हा गेम चेंजर होणार आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या जीवनाचा एक नवीन अध्याय या जून महिन्यापासून लिहिला जाईल, जो की तुमच्या फेवरमध्ये असेल. यानंतर ग्रहयोगांबद्दल थोडीशी चर्चा करू. दिनांक 9 तारखेला शनी नेपच्यून जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दशमातल्या बुधाबरोबर भाग्यातल्या बुधाबरोबर हा जो शनी नेपच्यून आहे हा केंद्रीय करणार आहे. तर कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहार चुकीचे होणार नाही या संदर्भात काळजी घ्या. आणि जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर खास करून थोडंसं स्वतःच्या इमेजच्या संदर्भात काळजी घ्या. म्हणजे तुमच्या विरोधातले जे व्यक्ती असतील त्यांच्या कारवाया थोड्या या दरम्यान वाढू शकतील. थोडंसं जागरूक राहणं गरजेचं राहील. दिनांक 15 तारखेला हर्षल आणि मंगळाचा केंद्र होणार आहे. हर्षल जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र होणार आहे. आर्थिक संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर त्या संदर्भात काळजी घ्या. म्हणजे आर्थिक व्यवहार, गुंतवणूक किंवा खर्च यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या दरम्यान तुम्ही जर का कुठले लाभ अपेक्षित करत असाल तर ते मिळताना थोडंसं कठीण होऊन बसेल. दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्र होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्या भाग्यात भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग खास करून तुमच्या प्रसिद्धीला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होणं किंवा समोरची माणसं थोडीशी वेगळी वागणं. जर का तुम्ही या दरम्यान प्रवास करत असाल तर आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास येणं, अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या तक्रारी या दरम्यान डोकं वर करू शकते. याचप्रमाणे दिनांक 24 जी तारीख आहे ही अतिशय महत्त्वाने अत्यंत शुभफलदायी असणार आहे. खास करून तुमच्या भाग्यस्थानामध्ये रवी आणि गुरुची युती होणार. ही युती फारच महत्त्वपूर्ण असते. जे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय काहीतरी नवीन करा. जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी जर तुमच्या मनामध्ये काही स्वप्न असतील तर ती प्रत्यक्ष उतरवण्याकरता कुठले प्रयत्न करायला लागतील त्या प्रयत्नांना सुरुवात करा. हा जो जून महिना आहे हा त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त आणि याच्यामध्ये महत्त्वाचं काम असं होणार आहे की जी कामं तुम्ही हाती घ्याल त्याला अनुसरून तुम्हाला यशाच्या शिड्या पटापट मिळणार आहेत. म्हणजे कामं तुमची मार्गी लागणार आहेत. जे तुम्ही गेल्या 3-4 वर्षामध्ये त्याच्यासाठी झगडत होता त्या गोष्टी आतापासून सुरुवात करा. अगदी तुम्हाला त्याचे चांगले अनुभव निश्चित मिळतील. काळजी अजिबात करू नका. ज्या पब्लिक पर्सनॅलिटी आहे त्याच्यासाठी सुद्धा मोठं एक्सपोजर मिळू शकेल. म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीशी संबंधित जरी असला, परंतु खास करून जर का तुम्ही जनतेशी संबंधित असाल तर प्रसिद्धीला येणं, तुमच्या कामाला वाव मिळणं, तुमच्या कामाचं कौतुक होणं, त्याचप्रमाणे सत्कार समारंभ होणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळणार आहेत. काळजी करू नका. हा संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी त्या बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शनी नेपच्यून जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दशमातल्या बुधाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला नवनवीन संधी, या सर्वांकरता हा जो कालावधी आहे दिनांक 28 तारखेचा अतिशय उत्तम असणार आहे. पौर्णिमा या महिन्याची असणार आहे 11 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती असणार आहे 25 तारखेला. तर 11 आणि 25 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवाद किंवा अशा प्रकारच्या गोष्टी की ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलेल त्यापासून थोडंसं लांब राहा. 2 दिवस फक्त लक्षात ठेवणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.